नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला आहे ना कोंबड्यांच्या जातीची आणि कोणत्या कोंबड्या किती अंडी देतात ना त्याची मी माहिती सांगणार आहे आणि कोणती कोंबडी मांसासाठी चांगली आहे. तर त्याच्यासाठी आहे ना ते आजचा व्हिडिओ करायचे कारण आहे. तर अशा आपल्याकडे आहे ना आपण 8 जाती पाळतो. तर 8 जातीमध्ये आहे ना अस्सल गावरान कोंबडी, कडकनाथ, कावेरी, वनराज, गिरिराज आणि डीपी क्रॉस, ग्रामप्रिया आणि ब्लॅक ऑस्ट्रोलॉप म्हणून एक कोंबडीची जाते. तर अशा आपण आहे ना 9 प्रकारच्या कोंबड्या आपण पाळतो. शक्यतो आपल्या भागात पाळल्या जातात ह्या कोंबड्या. तर त्याचे जो पहिली माहिती म्हणजे ना आपली गावरान कोंबडी. गावरान कोंबडीचं वैशिष्ट्य म्हणजे ना कोंबडी आहे ना अंडी उत्पादनाला थोडीशी कमी असते. का तर आहे ना ती अंडी थोडी घातली तिने की ती खुडूक येते आणि खुडूक आल्या की तिचं 1-2 महिने आहे ना तिच्या पिल्लांच्या मागच जातो. तर आणि ती कोंबडी आपली गावरान कोंबडी म्हणजे झुंजीसाठी वापरली जाते, मांसासाठी पण एकदम भारी असते. आणि दुसरा नंबर म्हणजे कडकनाथ. कडकनाथ कोंबडी पूर्णपणे ना तिच्या तुऱ्यापासून तर पायापर्यंत तिचा रंग आहे ना काळा असतो आणि ती वर्षाकाठी आहे ना अंडी उत्पादन म्हणजे तिचं कमीच असतं. 60, 70, 80 म्हणजे 70 ते 80 पर्यंत ती देते आणि मांसासाठी आहे ना 1 नंबर कोंबडी असते कडकनाथची. आणि तिचं आहे ना म्हणजे औषधामध्ये जास्ती उपयोग होतो. आणि तिसरी आणि चौथी कोंबडी म्हणजे कावेरी आणि वनराज. तर ह्या कोंबड्या आहेत ना मांसासाठी पण 1 नंबर असतात, अंडी उत्पादनासाठी पण चांगल्या असतात. वर्षाकाठी त्या कोंबड्या आहे ना 170 ते 180 अशा अंडी ती देतात आणि मांसाला सुद्धा आहे ना कोंबड्या चांगल्या असतात. आणि त्यांचं आहे ना रंग तांबडा असतो, रंग तांबडा आणि तुरा लाल असतो. आणि त्याच्यामध्ये म्हणजे कसं आपल्याकडे आता ती दाखवायला कोंबडी आहे ना त्या प्रकारची असते बघा. आणि नंतरची आहे ना डीपी क्रॉस जी असते ना ती अहिल्यानगर मध्ये आहे ना तिचं जास्ती प्रमाणात आहे ना त्या कोंबड्या पाळल्या जातात. आणि ती मांसासाठी सुद्धा आहे ना डीपी क्रॉस कोंबडी चांगली असती आणि ती वर्षाकाठी तिचं पण उत्पन्न भरपूर असतं. 200 अंडी ती देते. आणि ग्रामप्रिया ही 7वी कोंबडीची जाते. तर ग्रामप्रिया कोंबडी आहे ना अंडीसाठी आणि मांसासाठी सुद्धा आहे ना 1 नंबर कोंबडी असते. अंडी आणि मांस तिचं चांगलं असतं आणि 140 ते 180 पर्यंत ती आपल्याला अंडीचं उत्पन्न देऊ शकते. आणि 7वी कोंबडी म्हणजे ब्लॅक ऑस्ट्रोलॉप ही कोंबडी आहे ना तिचा रंग आहे ना आपल्या कडकनाथ सारखीच ती कोंबडी असते. पूर्ण आहे ना काळा कलर असतो पण तिचा आहे ना तुरा आहे ना लाल कलरचा असतो. आणि ती अंडी आणि मांसासाठी पण चांगली असते ना अंड्याचं उत्पन्न पण भरपूर प्रमाणात देते. 140 ते 150 पर्यंत तिचं अंडी उत्पादन देण्याची क्षमता असते. प्ले माउथ रॉक ही पण एक जाती येते. तिचं पण मांस आहे ना चांगलं असतं आणि ती पण अंडी उत्पादनासाठी खूप चांगली असते. तर ती आपल्या समोर आहे इथं. हे बघा ही कोंबडी आहे आणि तिच्या आहे ना डोक्याला वरती तुरा असतो बघा, केसांचा तुरा असतो. ही अंडी उत्पादनाला पण चांगली, मांसाला पण चांगली. आणि गावरान कोंबडी आपण कशी ओळखायची तर गावरान कोंबडी आहे ना उंच, तिचे आहे ना पाय उंच असतात आणि तुरा आहे ना लाल असतो आणि चोच काळी असती. आणि कसं आहे ती कोंबडी आहे ना म्हणजे जास्ती तिखट पण असती कोंबडी. तिखट असल्यामुळे ना ती अशी पटकन हाताला लागत नाही. आणि ही डीपी क्रॉस आणि कावेरी ह्या कोंबड्या आहे ना अशा जागेवरती अशा हे असतात, त्यामुळे त्या पटकन पकडल्या जातात आणि त्या एवढ्या उंच उडत नाही. जशी गावरान कोंबडी आपली भरपूर प्रमाणात उंच उडती कोंबडी आणि हाताला पण 8-9 प्रकारच्या कोंबड्या जास्ती करून म्हणजे आपल्याकडे पाळल्या जातात. तर मेन म्हणजे ना गावरान कोंबडी जी असते ना तर गावरान कोंबडी आहे ना सगळ्यात म्हणजे भारी. ती जास्ती करून आपल्याकडे गावरान कोंबडी जास्ती करून पाळलेली जाते.
तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.